जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन, लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे। तरीही काही लोकांकडून लॉकडाऊनसंदर्भात खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत। अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची खोटी माहिती प्रसारित करणे, तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अशा खोट्या पोस्ट पुढे पाठवणे, अगदी फॉरवर्ड करणेही गुन्हा ठरू शकतो। अशा गुन्ह्यांमध्ये संबंधित प्रत्येक व्यक्तीवर फौजदारी कारवाई होऊ शकते। म्हणूनच सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल।